राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। अरे काट चोरों के टक्कर में, जातिवाद के टक्कर में, अरे सनातनी के टक्कर में, धर्मवाद के टक्कर में, जोर जुल्म की टक्कर में, अरे अल्लाह बोल, अल्लाह बोल, अरे अल्लाह बोल, अल्लाह बोल। इस देश में अभी क्या चालू है ये समझ में नहीं आ रहा है। भारत के संविधान को यहाँ पे तोड़ा मोड़ा जा रहा है। भारत के सबसे बड़े जज जिनके ऊपर आज आपने देखा 2 दिन पहले एक कोई वकील जूता निकालता है और ये देश के सब राजकारणी लोग, देश के सत्ता में जो लोग बैठे हैं उसमें आप तक कोई भी कार्रवाई नहीं हो रही है। वो बाइट पे बाइट देके जा रहा है, लेकिन संविधान को ये कहाँ लेके जा रही है? इस देश को किस तरह का माहौल बनाया जा रहा है? इस देश में क्या चल रहा है हकीकत में, ये सोचने की जरूरत है। भारत देश का नाम सर्वधर्म समभाव का नाम है। या सर्वधर्म समभाव के नाम पे अगर ऐसा होता होगा, देश के सर्वोच्च न्यायाधीश को आप इस तरह से जूता दिखाते हो, ये बहुत ही निंदनीय है। इसका हम सारे पक्ष और सारी संघटना के तरफ से यहाँ पे निषेध करता हूँ। ठिकाणी ज्यांच्या तोंडामध्ये राम आणि पोटात नथुराम आहे अशा विकृत मनोवृत्तीचा तिवारी, ज्याने चीफ जस्टिस आपल्या गवई साहेबांवर जे बूट फेकून हल्ला केला आणि त्याच्या विकृत मनोवृत्तीचं जे दर्शन दाखवलं, आजही या मनुवादी लोकांना बहुजनांचं मोठेपण मान्य नाही, संविधान मान्य नाही, हे या घटनेवरून तमाम देशवासियांना लक्षात आलं असेल। आणि म्हणून आम्ही या तोंडात राम आणि पोटात नथुराम असणाऱ्या या विकृत मनोवृत्ती असलेल्या या मनुवाद्यांचा या ठिकाणी सर्व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। तुम्ही फक्त जोर मारू शकता, परंतु हे विचार कधी नष्ट होऊ शकत नाही, हे विचार कधी तुम्ही दाबू शकत नाही। आणि यापुढे या हल्ल्यास, या तिवारी सारख्या हरामखोर वृत्तीस तशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल असा इशारा आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख या नात्याने मी देऊ इच्छितो। भारताचे सर्व न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झाला, हा हल्ला त्यांच्यावर नाही, या देशाच्या एकदम संवैधानिक पदावर झालेला हल्ला आहे। आणि हा हल्ला एका व्यक्तीचा नाही, एका सामाजिक दृष्टिकोनाचा नाही, हा एक मनुवाद्याने दलित व्यक्ती हा मोठ्या उच्च दर्जावर बसलेला असून म्हणून हा हल्ला केलेला आहे। आणि त्यालाही मी सांगू इच्छितो, तू असे कितीही कृत्य केलं तरीही बाबासाहेबांनी आम्हाला जो संविधानाचा मार्ग आणि जो पुस्तक वाचण्याचा जो संदेश दिलेला आहे, त्या संदेशाद्वारे आम्ही या भारतावर राज्य करू आणि तुझ्या तोंडावर काळीक पोचू। परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी नामक एका वकिलाने बूट दाखवून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला। या विरोधात मालेगावातील तमाम संविधानप्रेमी लोक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आम्ही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत। 2014 नंतर ज्यांना मनुस्मृती मान्य आहे, संविधान मान्य नाही, अशा लोकांची राजवट आली आणि या अशा लोकांच्या राजवटीमध्ये संविधान जाळलं जातं। जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, जे मागासवर्गीय समाजातून येतात, त्यांच्यावर बूट दाखवण्याचा प्रकार केला जातो आणि भारतीय लोकशाहीचे जे मूलभूत आधारस्तंभ आहेत
असे प्रसार माध्यम, न्यायालय, न्यायपालिका, कायदे मंडळ यांना विस्कळीत करण्याचं काम हे सरकार करत आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून आज तमाम मालेगावकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एक निषेध आंदोलन या ठिकाणी करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही यांना सांगू इच्छितो की आमचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे. हे कदाचित विसरले असतील की 1818 साली नेमकं काय झालेलं आहे. भीमा कोरेगावचा हा संघर्ष हे विसरले असतील. त्यावेळी पेशवाई जशी बुडवली, जर हे हातगाईवर आले तर त्या हातगाईमध्ये तर आम्ही मास्टर आहोत. ही हातगाईचा संघर्ष यांनी जर सुरुवात केली तर याची समाप्ती यांच्या विनाशात असेल. आणि म्हणून संविधानाला मानत आहोत तर संविधानामध्ये राहा. जर संविधानाला तुम्ही ठुकरत असाल तर संघर्ष करण्याची आमची ही तयारी आहे. रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा आमचा इतिहास आहे. आणि जशी तुमची 1818 साली पेशवाई संपवली तशी येत्या काळात तुमची पेशवाई आम्ही संपवू. या निमित्ताने हे आम्ही तमाम मालेगावकर यांना सांगू इच्छितो. धन्यवाद.